2019ला 3000 मतांनी काँग्रेस पराभूत झालेल्या दक्षिण नागपूर मतदारसंघावर यावेळेस ठाकरे गटानं दावा केलेला आहे। त्यामुळे आता काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आणि पदाधिकारी संतप्त आहे, सांगली पॅटर्नचा इशारा देत आहे। प्रवीण गवरे आणि विश्वेश्वर जी आपल्या सोबत आहे, 3 ब्लॉक अध्यक्षापैकी 2 आपल्या सोबत आहे। काय सांगणार, काय चर्चा आहे मतदारसंघात? मतदारसंघ हा पारंपरिक हा काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेस मागच्या वेळेस 3000 मतांनी हारलेली आहे। त्यामुळे आमच्या मित्रपक्षांनी या मतदारसंघात उगीच दावा करावा नाही आणि मतदारसंघाची बांधणी आम्ही 2019 पासनं जे आज बूथ वाईज आणि ब्लॉक वाईज सगळं आम्ही 3ही ब्लॉक अध्यक्ष मेहनत करून राहिलो। त्यामुळे आम्हाला आग्रहाची विनंती आमच्या मित्रपक्षांना का यावेळेस यांनी इथं आमच्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये, नाहीतर हे सांगली पॅटर्न झाल्याशिवाय काही आम्ही राहणार नाही आणि आम्ही कार्यकर्ता पदाधिकारी स्वस्थ बसणार नाही। हा मी ब्लॉक 4, 5, 6 तर्फे एक संदेश देतो आणि उगीच आमच्यामध्ये अडथळा आणू नये अशी आमची आग्रहाची विनंती आहे। सांगली पॅटर्न म्हणजे ठाकरे गटाला गेली तर तुम्ही अपक्ष उमेदवार उभे करणार? काँग्रेस 100% आम्ही अपक्ष उभं करू आणि सांगली पॅटर्न इथं 100% करू आम्ही। तुम्ही काय सांगणार? आमच्या नेत्यावरती डिपेंड आहे। महाविकास आघाडीने जे ठरवलं आहे त्याप्रमाणे त्या इलेक्शनमध्ये तर आम्ही मदत करणार आहोत, पण आमच्या ह्या दक्षिण नागपूरमध्ये गेल्या 10-15 वर्षापासून म्हणजे 10-15 इलेक्शनमध्ये हा दक्षिणचाच गट राहिलेला आहे आणि दरवेळेस आम्ही चांगल्या लीडने असं यावेळेला पण आम्ही 29,000 विकास भाऊ ठाकरे यांच्या इलेक्शनमध्ये 29,000 म्हणजे खूप मायने नव्हते, कारण तो एक ब्रँड माणूस होता। पण महाविकास आघाडीला आम्ही सांगू इच्छितो, आम्ही ब्लॉक अध्यक्ष आहे, ब्लॉक अध्यक्षाच्या नावाने 2019च्या अगोदरपासून आम्ही संघटन मजबूत करत आलं आहे। यावेळेला बूथ टू बूथ आणि आमची आता मीटिंग पण झालेली आहे सुरेश भटमध्ये, तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही ठरवलेलं की गटाकडे जाण्याची चर्चा आहे। दावा करता येते ठाकरे गटाचे नेते? नाही, करत असेल तर ते उचित नाही, कारण त्यांना माहिती आहे दक्षिणमध्ये त्यांनी यावेळेला प्रयत्न केलेले होते पण त्यांचं ते सक्सेस झालेलं नाही आहे। तर त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी या दक्षिणमध्ये काँग्रेससाठी ही जागा सोडायला पाहिजे आणि आम्ही निश्चितपणे आमच्या जर पक्षाचा जर ही जागा सोडली तर आम्ही निश्चितच विजयी होणार आहे। नाही सोडली तर महाविकास नाही सोडली तर कदाचित होऊ शकते की आमचे जे उमेदवार आहे, आमच्या पक्षाचे जे उमेदवार आहे ते चांगली पॅटर्ननी उभे राहिले तर आम्ही निश्चितच त्यांना पूर्णपणे मदत करायला तयार आहे। आम्ही आमचा पक्ष हा मजबूत करायला आम्ही केव्हाही तयार आहे। येणाऱ्या नगरसेवकसाठी आम्हाला फार कठीण जाईल, समजा दुसऱ्या पार्टीला जर झालं तर आमचं नगरसेवक तशी कमी आहे दक्षिणमध्ये, तर त्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला जर काँग्रेस मजबूत करायची असेल तर दक्षिणमध्ये काँग्रेस पक्षाला तिकीट द्यायला पाहिजे, अदरवाईज चांगली पॅटर्न होऊ शकते। तुम्ही काय सांगा? म्हणजे संतप्त आहे पदाधिकारी आणि सांगली पॅटर्न म्हणजे महाविकास आघाडीत बिघाडी दक्षिण नागपूर मतदारसंघात तर पक्षांनी करावं नाही, त्यांच्या पक्षांनी लोकांनी बिघाडी करूच नाही ना। आमचं असं म्हणणं आहे का जे मेहनत करत आहे, जे सर्वेमध्ये नाव आहे त्यांना तिकीट दिलं पाहिजे। आम्ही 5 वर्षापासून सातत्याने मेहनत करून राहिलो काँग्रेस पक्षासाठी। आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आहे ना बरेच पदाधिकारी लोक आहे, त्यांना द्या ना बा। मित्रपक्षाला सोडायचा प्रश्नच कुठं येतो बा? मित्रपक्षाचं काय आहे इथं? कोणते त्यांनी मेळावे केले, कोणते कार्यक्रम केले दक्षिण नागपुरात, का कोणते असे त्यांनी आंदोलन केले? तुम्ही ठाकरे गटाचं काम करणार नाही तिकीट मिळेल? नाही, आम्ही 100% काम नाही करणार। कोणाचं काम करणार? आम्ही आपला सांगली पॅटर्न उभा करू, कोणी आमच्या काँग्रेसचे एक पदाधिकारी करू, आम्ही उभा करू। ठाम आहे वरच्यांनी? बिलकुल आमचा निर्णय ठाम आहे। आम्ही जे ठरवलं मेहनत आहे सर आमची, आम्ही जे मेहनत करून राहिलो आम्ही आपल्या मेहनतीच्या बळावर बोलून राहिलो। आमचा काही विरोध नाही त्यांनी आणि त्यांना पक्ष तिकीट सोडायचा प्रश्नच नाहीत ना सर। जेव्हा मेहनत आम्ही करत आहोत, सगळं आम्ही करतो, बांधणी आम्ही केली। एक संजय राऊतांनी प्रतिष्ठेची केली ती। आता संजय राऊत साहेब हे मुंबईला असतात, संजय राऊत साहेबाचं काय बाबा नागपूरची काय आहे? संजय राऊत साहेबांना मुंबई बघायला पाहिजे, इथं काय आहे त्यांचं? संजय राऊत साहेब काही बोलणार ना, काही कोणाला तिकीट देणार का सर तुम्ही? संजय राऊत म्हणजे काय वर्चस्व आहे का? तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नाना पटोले असो की शहराध्यक्ष विकास ठाकरे असो यांना आमच्या शहराच्या आम्ही आपले जे प्रदेश अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष आहे त्यांना सांगू आम्ही का इथं हे काही जमत नाही ना, उगीच बाबा भानगड करा नको, कशाला बाबा त्यांना वादावाद करायचा, आघाडीमध्ये बिघाडी कशाला करता बाबा? वरिष्ठांनी समजावून सांगितलं तर तुम्ही महाविकास आघाडी ठाकरे गटाचं काम करणार का दक्षिण नागपूरमध्ये? का विजयासाठी काम करणार की पराभवासाठी काम करणार? नाही, आम्ही काम नाही करणार। महाविकास आघाडीने ठरवायला पाहिजे की काय करायला पाहिजे, पण आम्ही नाही करू। आम्हाला जर या इलेक्शनमध्ये जर आपलं सरकार बसवायचं असेल तर त्यांनी ठरवायला पाहिजे की मेरिट लिस्टवरती यांनी इथे द्यायला पाहिजे सीटा। तुम्ही कोणाचं काम करणार? आम्ही आमच्या पक्षाचे जो आदेश राहील त्याचं काम करू, पण इथे काही ते पक्षाचे जमत नाही, त्यांनी उगीच पतंगड करूच नाही, माझी अशी आग्रहाची विनंती आहे त्यांना बस।
संतप्त आहे. दक्षिण नागपूर हा एकमेव मतदारसंघ आहे ज्याच्यावर प्रतिष्ठेचा केलेला आहे तो मतदारसंघ ठाकरे गटानं. परंतु काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आहे, 3 ब्लॉक अध्यक्ष मतदारसंघातले, त्यातले 2 आपल्या सोबत आहेत. ते म्हणत आहेत की आम्ही सांगली पॅटर्न करू, अपक्ष काँग्रेसचा उमेदवार उभा करू, त्यासाठी काम करू. ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी आम्ही दक्षिण नागपूर मतदारसंघात काम करणार नाही असा इशाराच या महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.